दुपारचं जेवण खूप हेवी झालंय, तर संध्याकाळी जेवायची अजिबात इच्छा नाहीये असं तुम्हाला वाटत असेल आणि मील स्किप करायची इच्छा होत असेल तर बिनधास्त करू शकता. आणि आई म्हणत असेल की चक्कर येईल असं करू नकोस, तर आईला हा व्हिडिओ नक्की दाखवा. एखादं मील स्किप केलं आणि चक्कर आली असं जर होत असेल तर ही खूप अलार्मिंग स्टेज आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये खूप स्टोर्ड कॅलरीज असतात, त्या आपल्याला रिट्रीव्ह करता आल्या पाहिजेत. जेव्हा आपण मील स्किप करतो तेव्हा आपण लगेच चक्कर खाऊन पडतोय, तर हे अजिबात चांगलं लक्षण नाहीये. याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स खूप जास्त वाढलाय. थोडीशी ग्लुकोजची लेवल खाली गेली की लगेच भूक लागणं किंवा मील स्किप केलं की लगेच पित्त होणं, चक्कर येणं ही त्याची लक्षणं असतात. तर याच्यावरती आपण काम करायला पाहिजे. जरी ग्लुकोजची लेवल कमी झाली तर आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजन आहे, फॅट आहे, जे वापरलं जाणार आहे. पण त्याच्यासाठी थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. उगाच टाइम झालं म्हणून जेवायचं, ही पद्धत आपण खरंच बदलली पाहिजे. जेव्हा खरोखर भूक लागते तेव्हा आपण जेवलं पाहिजे, अगदी छान जेवलं पाहिजे. आणि भूक नसेल तर मील स्किप केलं तरी सुद्धा चालेल.